आजचा आपला टॉपिक असेल हाऊ टू इम्प्रूव्ह डब्ल्यू सिटिंग इन चाइल्ड. डब्ल्यू सिटिंग म्हणजे काय तर मुले जमिनीवर बसताना पाय गुडघ्यापासून वाकवून मागच्या बाजूला ठेवतात व पाय डब्ल्यू आकारात दिसतात, यालाच डब्ल्यू सिटिंग म्हणतात. आज आपण पाहूयात त्यामागील कॉजेस, इंटरव्हेन्शन आणि डिसएडव्हान्टेजेस कोणते असतात. पॉझिटिव्ह फॅक्टर्स मध्ये सर्वात पहिले रिझन म्हणजे जॉईंट हायपरमोबिलिटी. यामध्ये मुलाचे जे जॉईंट लिगामेंट्स असतात ते लूज असतात, त्यामुळे मुले एक्सेसिव्ह इंटरनल हिप रोटेशन अलाव करतात. सेकंड रिझन म्हणजे लो मसल टोन हायपोटोनिया. लो मसल टोन मुळे मुले डब्ल्यू सिटिंग प्रेफर करतात. यामध्ये पोस्चरल इफेक्ट खूप कमी असतो. जर मुले वारंवार डब्ल्यू सिटिंग मध्ये बसत असतील आणि डेव्हलपमेंटल डिले असेल तर आपल्याला रिटेन प्रिमिटिव्ह रिफ्लेक्स चेक केले पाहिजेत. यामध्ये FTNR रिफ्लेक्स म्हणजेच सिमेट्रिकल टोनिक नेक रिफ्लेक्स चेक केला पाहिजे. त्याशी रिलेटेड एक्सरसाइजेस केले पाहिजेत. चौथा पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणजे हॅबिच्युअल सिटिंग पोस्चर. यामध्येही मुले डब्ल्यू सिटिंगच प्रेफर करतात स्वतःला स्टॅबिलाइज करण्यासाठी. पाचवा पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणजेच न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर, फॉर एक्झाम्पल सेरेब्रल पाल्सी. या कंडिशन मध्येही मुले डब्ल्यू सिटिंग मध्ये बसतात ड्यू टू ॲबनॉर्मल मसल टोन. जर तुमचे मूल वारंवार डब्ल्यू सिटिंग मध्ये बसत असेल तर त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो, तर पहिलं म्हणजे हिप डिस्प्लेजिया किंवा डिसलोकेशन असू शकतं. दुसरं म्हणजे पुअर कोअर मसल स्ट्रेंथ. त्यामुळे मुलाचं रनिंग, बॅलन्सिंग आणि कोऑर्डिनेशन अफेक्ट होऊ शकतं. तिसरं म्हणजे डिलेड ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट. यामध्ये कोअर मसल स्टेबिलिटी अफेक्ट होते. त्याचा परिणाम वॉकिंग, रनिंग व स्टँडिंगवर होतो. नी अँड अँकल मिसअलाइनमेंट. यामुळे मुलांमध्ये नी पेन दिसून येते. पुअर बॅलन्सिंग आणि बायोलॅटरल कोऑर्डिनेशन कमी होते. डब्ल्यू सिटिंग प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कोणत्या एक्सरसाइजेस केल्या पाहिजेत हे आता आपण पाहूयात. फर्स्ट एक्सरसाइज इज निलिंग. यामध्ये 5 ते 10 सेकंद निलिंग मेंटेन करायचे. सेकंड एक्सरसाइज इज ब्रीजिंग. यामध्ये 5 to 10 सेकंद होल्ड करायला सांगून 5-10 रिपिटेशन करायला सांगायचे. थर्ड एक्सरसाइज इज सुपाइन टू सिट. यामध्येही 5 to 10 टाइम्स रिपिटेशन करायचे. फोर्थ एक्सरसाइज इज सुपाइन टू सिट ऑन बॉल. फिफ्थ एक्सरसाइज इज हॅमॉक स्विंग. या एक्सरसाइजमुळे कोअर मसल स्टॅबिलिटी इन्क्रीज होते. एक्सरसाइज नंबर 6. यामध्ये लिफ्टिंग द बॉल ऑन चेस्ट लेवल 5 to 10 टाइम्स रिपिटेशन केले जाते. एक्सरसाइज नंबर 7. क्रॅब वॉक. एनकरेज अल्टरनेटिव्ह पोझिशन्स. यामध्ये व्हिज्युअल कार्ड थ्रू आपण योग्य पोझिशनमध्ये कसे बसले पाहिजे हे शिकू शकतो. दुसरी पोझिशन म्हणजे दोन्ही पाय बाहेर काढून लॉंग सिटिंगमध्ये कसे बसायचे यासाठी मुलांना आपण एनकरेज करू शकतो. तिसरी स्ट्रॅटेजी यूज करू शकतो ती म्हणजे साईड सिटिंग. डब्ल्यू सिटिंग कमी करण्यासाठी एन्व्हायरमेंटल मॉडिफिकेशन काय वापरू शकतो, तर स्मॉल टेबल आणि चेअरचा यूज करू शकतो. यामुळे अपराईट पोस्चर मेंटेन होईल, बिलचे इक्वल डिस्ट्रीब्युशन होईल.